तर सर जेई MHT CET साठी 11वी-12वी पासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पाथ नेमकं काय देतो? थोडक्यात इंजिनिअरिंग बद्दल बोलायचं मयूर सर तुम्हाला. इंजिनिअरिंगचं कसं आहे सांगू का सर? म्हणजे आता पालकांच्या मनात तोच प्रश्न असेल का आजच्या काळामध्ये आमच्या मुलाला सिक्युरिटी, स्टॅबिलिटी अशा काही गोष्टी मिळायला पाहिजे आणि असं स्ट्रीम त्याने घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की इंजिनिअरिंग हे काही सिंगल करिअर नाही, तर इंजिनिअरिंग हे एक मल्टिपल करिअर बेस्ड आहे, ज्याच्यामध्ये काही कोअर ब्रांचेस आहेत. बरोबर. त्यासोबतच नवीन काही ब्रांचेस आलेले आहेत आता, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी, एव्हिएशन इंजिनिअरिंग, एअरपोर्ट मॅनेजमेंट, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अजूनही भरपूर आहेत. इंजिनिअरिंगमध्ये कुठलीही ब्रांच असेल ते इंजिनिअरिंग आपल्याला अडॅप्टेबिलिटी देते. पण नुसतं डिग्री सर्टिफिकेट घेऊन काय होणार नाही. आजचं टेक्नॉलॉजीचं जग आहे, याच्यामध्ये आपल्याला स्वतःचं स्किल डेव्हलप करावं लागणार, याच्यात कन्सिस्टन्सी ठेवायला लागणार, याच्यात स्टॅबिलिटी द्यायला लागणार तुम्हाला. आता थोडक्यातच बोलायचं असेल तर पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पाथ सिक्युअर्ड आहे का इंजिनिअरिंगचा? तर मी सांगेल का योग्य अप्रोच असेल तर सिक्युअर्ड आहे. आणखी काय, फ्युचर स्टेबल आहे का? तर तुमच्याकडे स्किल डेव्हलपमेंट असेल ना तर फ्युचर 100% स्टेबल आहे.